नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवी चर्चा, नवी खडाजंगी. पण आज मी ही चर्चा जो सुरू करतोय ती एका अत्यंत पॉझिटिव्ह अशा नोटवर करतोय, कारण माझ्या मनात पिंगा घालतंय काल सुरू झालेलं लोकसभेचं अधिवेशन. या अधिवेशनामध्ये काल मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल जी चर्चा झाली ती अत्यंत अभूतपूर्व अशी होती, कारण हल्ली लोकसभेचं अधिवेशन किंवा राज्यसभेचं अधिवेशन म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यातली खडाजंगी, सरकार आणि विरोधक यांच्यातली शाब्दिक मारामारी, सरकार आणि विरोधक यांच्यातला गोंधळ असं गेले काही वर्ष चित्र होतं. पण कालची लोकसभेची चर्चा ही अपवादात्मक होती. चर्चा सुरू केली गृहमंत्री पी चिदंबरम यांनी, त्यानंतर अडवाणी बोलले, त्यानंतर काँग्रेसचे तरुण खासदार मिलिंद देवरा बोलले, त्यानंतर विरोधी पक्षाचे अनेक लोक बोलले, राहुल गांधी बोलले आणि शेवटी पंतप्रधानांनी चक्क देशातल्या जनतेची माफी मागितली की आम्ही तुमचं संरक्षण करू शकलो नाही, याबद्दल आम्हाला माफ करा. ही सगळी चर्चा ज्या वातावरणात झाली, ज्या सुरात झाली, तो सूर अत्यंत अपवादात्मक होता. सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षांनी कोरडे ओढले नाही तसं नाही, पण ते कोरडे जबाबदारीनं ओढले आणि सर्वांनी मिळून असं सांगितलं की हा देशापुढच्या संकटाचा प्रश्न आहे, आम्ही इथे राजकारण करणार नाही, आम्ही एकजुटीने उभं राहू आणि एकजुटीने भारतावरच्या या दहशतवादी हल्ल्याचा सामना करू. असं दृश्य संसदेत फार वेळा दिसलेलं नाही. कोणताही इश्यू असो, त्या विषयावर, त्या प्रश्नावर विरोधक सरकारवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. पण काल हे झालं नाही. अत्यंत प्रगल्भ असं हे वातावरण होतं. म्हणून आजचा माझा प्रश्न आहे, संसदेतली काल झालेली चर्चा ही राजकारण्यांना आलेलं नवं भान आहे का? राजकारणी कसे बदलले? लोकांच्या मनातला असंतोष त्यांच्यापर्यंत जाऊन पोचला का? आणि त्यामुळे त्यांनी ही नवी भूमिका घेतली आहे का? दहशतवादाचं राजकारण आम्ही करणार नाही असं त्यांनी खरोखर मनोमन ठरवलं आहे का? चर्चा करण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत, माझ्या पुणे स्टुडिओमध्ये बी.जी. कोळसे पाटील, निवृत्त न्यायाधीश आहेत कोळसे पाटील, सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, लोकमतचे संपादक आहेत. माझ्या सोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत कालच्या चर्चेला हजर असलेले शिवसेनेचे खासदार मोहन रावले, आणि माझ्या स्टुडिओमध्ये येत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ. अनंत गाडगीळ थोड्या वेळाने स्टुडिओत पोहोचणार आहेत, ते सध्या ट्रॅफिक जाममध्ये आहे. पण मी चर्चा सुरू करतो आणि नंतर त्यांना सहभागी करून घेतो. मी चर्चा सुरू करणार आहे न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्यापासून. सर, मला सांगा, कालची चर्चा संसदेतली तुम्ही ऐकली असेल, खूप वेगळी होती. काय वाटतं तुम्हाला? राजकारणी अधिक प्रगल्भ झालेत, त्यांना नवं भान आलंय, त्यांना जनतेचा इशारा समजलाय का? खरं म्हणजे निखिल, जर ते खरंच काल लोकसभेत खरं बोलले असतील तर हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा क्षण होता काल. परंतु ते खरं बोलतात याच्यावर माझा भरोसा नाही, कारण इकडे आतंकवाद चालू असताना तिकडे ते जाहिराती देत होते की आतंकवादापासून देशाला वाचवता येत नाही युपीए सरकारला म्हणून. जर ज्या अडवाणींनी काल सांगितलं की आम्ही सगळे एक आहोत, त्यांनी देशावर किती उपकार केले असते जर बाबरी मशीद पाडली नसती तर. बाबरी मशिदीच्या पूर्वी देशात असा आतंकवाद नव्हता. त्यामुळं नेत्यांनी काल जी भाषणं केलीत ती खरी असतील आणि देशाच्या खरंच हितासाठी ते जर आता या प्रश्नावर काम करणार असतील तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु अरुण शौरी राज्यसभेत काल काय बोलत होते ऐकलंय का तुम्ही? अगदी ऐकलंय. अरुण शौरी तर सरकारला विरोधच करत होते आणि टीका करत होते. अडवाणींनी एक लोकसभेत वेगळा सूर लावला, अरुण शौरीने दुसरा सूर लावला. अरे, आम्हाला एवढं कळत नाही की अमेरिकेने पाकिस्तानचं बाल्कनायझेशन केलंय, आमचंही बाल्कनायझेशन सुरू आहे आणि सगळे नेते त्याला सामील आहेत. आज अणुकराराच्या माध्यमातून आम्ही जी गुलामी पत्करलेली आहे किंवा अनेक अशा प्रसंग आहेत की अमेरिकेचीच आम्हाला मदत कशाला पाहिजे, आम्ही समर्थ आहोत, आम्ही आमचं संरक्षण करू शकतो, आम्ही आमच्या देशातील जनतेचं संरक्षण करू शकतो, अशी आमची ताकद असताना देखील आम्ही कुबड्या का घेतो या सगळ्यांच्या? आणि ह्या घेत असताना जेव्हा आम्ही लोकसभेत अशी भाषणं करतात आमचे नेते, तेव्हा आम्हाला त्यांचा खरोखर अभिमान वाटला पाहिजे. पण ते खरं नाही हे मी अगदी महाराष्ट्राच्या जनतेला आणि तुम्हाला सांगू इच्छितो. कारण यांची सगळी मागची चाल जर आपण बघितली तर व्हायलाच नको होतं, इतका आतंकवाद या देशात कधी झालाच नसता. न्यायमूर्ती कोळसे पाटील, मी तुमच्याकडे परत येतो. मी जातोय अनंत दीक्षितांकडे. दीक्षित, अनेक वर्ष तुम्ही लोकसभा बघितलेले, लोकसभेतल्या चर्चा वाचल्यात, ऐकल्यात. मला सांगा, जे न्यायमूर्ती म्हणतात त्यांच्या मनात संशय आहे, त्यांना वाटतं हा राजकारणाचा दुटप्पीपणा आहे. तुम्हालाही तसंच वाटतं का? काही वेगळं काही विश्लेषण आहे तुमचं? मुंबईवर पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी जेव्हा हल्ला केला त्यानंतर जे वातावरण संबंध देशभर होतं, त्या पार्श्वभूमीवरती
भारतीय संसदेचं कालचं अधिवेशन हे अतिशय ऐतिहासिक आणि अतिशय दुर्मिळ होतं असं मला वाटतं. आता हे कितपत खरं आहे हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या पर्यंत एक संदेश चांगला पोहोचवणं ही गोष्ट कालच्या अधिवेशनामधून घडलेली आहे आणि म्हणून त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. मुख्यतः भाषणं ही सर्वांना समजून घेणारी झाली किंवा सामोपचाराची झाली हा महत्वाचा मुद्दा नसून त्या भाषणांचा दर्जाही अतिशय चांगल्या प्रकारचा होता. म्हणजे देशाचे गृहमंत्री सभागृहामध्ये लोकसभेमध्ये असं सांगतात की आमची सगळ्यात मोठी चूक काय होती तर आम्ही काही निर्णय घेऊ शकलो नाही आणि फार मोठी चूक होती. मला वाटतं की असं कुठल्या गृहमंत्र्याने लोकसभेमध्ये कधीही कबूल केलेलं नाही. किंवा प्रणव मुखर्जींसारखा अतिशय जबाबदार नेता असं सांगतो की पाकिस्तान बरोबर युद्ध करणं हा काही त्याच्यावरचा उपाय नव्हे आणि पंतप्रधान देशाची माफी मागतात. या सगळ्या गोष्टींना फार महत्व आहे. विशेषतः जे तरुण खासदार बोलत होते, मग ते राहुल गांधी असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा प्रिया दत्त असतील, यांची जी भाषणं पाहिली तर त्याच्यामध्ये जी एक संवेदनशीलता दिसते ती मला महत्वाची दिसते आणि कटिंग अक्रॉस द पार्टी लाईन ज्याला म्हणतात तसं दृश्य कालच्या संसदेमध्ये दिसत होतं. त्याचे आंतरराष्ट्रीय सिग्नलही फार चांगल्या प्रकारे जातील असं मला स्वतःला वाटतं. कारण शेजारी काही बदलता येत नसतो, शेजाऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करणं ही फार अवघड गोष्ट असते आणि म्हणून 13 देशांच्या प्रतिनिधींची किंवा 13 देशांच्या नागरिकांची मुंबईमध्ये जी हत्या झाली तिथपासून ते मुंबईचे जे पोलीस हुतात्मा झाले या सगळ्यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड असंतोष होता. लोक संतापलेले होते. अशा वेळेला राजकारण्यांनी हे शहाणपण दाखवलेलं आहे आणि राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत भाषणांनी उत्तरं सापडत नसतात हे बरोबर आहे, ठरावांनी उत्तरं सापडत नसतात हे बरोबर आहे, कृती हेच त्याचं उत्तर असतं हे खरं असलं तरी देखील मानस बनवण्यासाठी लोकांच्या मध्ये संदेश जाण्यासाठी राष्ट्रीय प्रश्नावरती एकजूट आहे, एकवाक्यता आहे असं लोकांच्यापर्यंत चित्र जाणं ही माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. दोन मतं आपल्याला बघायला मिळालेत, न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि अनंत दीक्षित. अनंत दीक्षितांना कालचं संसदेतलं वातावरण स्वागतार्ह वाटतंय. मी जातोय, काल या चर्चेला हजर असलेले खासदार आहेत माझ्यासोबत मोहन रावले. मोहन रावले, मला सांगा, 15 वर्षाहून अधिक काळ तुम्ही खासदार आहात, संसदेचे सदस्य आहात. कालचं संसदेतलं वातावरण वेगळं होतं असं तुम्हाला वाटतं का? अर्थात देशावर झालेला हल्ला होता आणि देशावर झालेला हल्ला असल्या कारणाने सगळेजण एकत्रित होणे तर स्वाभाविक. खूप बोलता खूप आलं असतं, सरकारला खूप जोडता आलं असतं, परंतु काय केलं कारण सरकारने काय ज्याला त्यांना सूचना मिळाली ते असा हल्ला होणार. शिवराज पाटील इथे आले होते, शिवराज पाटीलने पण मीटिंग घेतली होती. खूप गोष्टी आम्हाला तिथे काढता आल्या असत्या, परंतु आम्ही संयम ठेवला आणि ह्या देशाच्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे आणि सगळा हा आवाज देशाला जगाला हा आवाज गेला पाहिजे होता, सगळं कळलं पाहिजे तर आम्ही सगळे एक आहोत आणि एकजुटीने ह्या दहशतवादाच्या विरुद्ध लढतो. हा संदेश जाणं हे ह्या क्षणाला अत्यंत आवश्यक होतं आणि सगळ्यांनी संयमाने आपली भूमिका तिथे व्यक्त केली. आपल्या काय काय जण थोडासा रोष होता तो व्यक्त केला, परंतु त्यामागे भावना मात्र देशभावना होती एवढं मला त्या कालच्या क्षणी मला संपूर्णपणे दिसत होतं. मोहन रावले, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की गेले काही दिवस लोकांच्या मनातला राजकारण्यांविषयी असलेला राग वारंवार व्यक्त होतोय. आज मुंबईमध्ये जी ह्युमन चेन झाली त्यात पण तो व्यक्त झाला. मला सांगा, या असंतोषाची दखल तुम्ही राजकारणी म्हणून घेतली असल्यामुळे हा फरक दिसला का संसदेमध्ये? बघा, व्यक्तिगत माझ्या बघायला गेलं तर व्यक्तिगतरित्या मी तर सगळ्या स्वतः तिथे फिरत होतो. संपूर्ण ज्या दिवशी हे हत्याकांड झालं त्या वेळेपासून ते सतत 3-4 दिवस इथे होतो. त्या नरिमन बिल्डिंगच्या समोर मी बसून होतो. मी त्यानंतर सगळ्या हॉस्पिटलला फिरत होतो. कारण आमच्यावर असा का फरक व्हायचा प्रश्नच येत नव्हता. आमचे शिवसैनिक बघायला म्हणजे राजकारणी ते आणायचं नाही, पण त्या नरिमनच्या बिल्डिंगच्या इथे अक्षरशः शिवसैनिकांना आजूबाजूच्या लोकांना बाहेर काढलं, तिकडच्या पोलिसांना, तिकडच्या कमांडोजना. बरोबर आहे मोहन रावले, मी सुद्धा तिथे गेलो होतो नरिमन हाऊसला. तुमच्या शिवसैनिकांनी तुमच्या शिवसेनेच्या शाखेचा आसरा घेतला होता तिथल्या लोकांनी, हे मी पाहिलेलं आहे. पण ते मला नाही विचारायचं, मला तुम्हाला विचारायचं आहे, राजकीय जो वर्ग आहे या देशातला त्याचे प्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोकांच्या मनातल्या असंतोषाची दखल घेऊन आपली वागणूक सुधारायची ठरवली आहे का? व्यक्तिगत प्रश्न नाही आहे हा. बघा, लोकांचा असंतोष कशाबद्दल होतो तुम्हाला माहित आहे. ज्या तऱ्हेने काळजी घ्यायला पाहिजे, लोकांचा स्वाभाविक आहे, लोकांच्या भावना स्वाभाविक आहे. जर तुम्हाला आपलं रक्षण करता येत नसेल तर कुठच्या राज्यकर्त्याला राज्य सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, हे तर एकदम गृहीतच धरलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, लोकांचा असंतोष जो बाहेर पडला होता, ज्या रागाने लोक बाहेर पडले होते
त्यांचं अजिबात त्याच्यावर दुर्लक्ष करणार नाही. परंतु त्याचबरोबर लोकांची अशी जी भावना झाली होती की आता आम्ही बाहेर पडल्यानंतर मी घरी येऊ शकतो का, ह्याची काही शाश्वती कोणाला नाही. कारण ज्या तऱ्हेने अंधाधुंदपणे गोळीबार केला गेला, ज्या तऱ्हेने त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, की ज्या ठिकाणी त्यांना एक सूचना मिळाली होती सागरी मार्गातून ते येणार आहेत, हे 7-9 मार्चला अँथोनी यांनी सांगितलं होतं, संरक्षण मंत्र्यांनी. त्यानंतर त्या ठिकाणी मिटिंग झाली होती, शिवराज पाटीलने मिटिंग घेतली होती. अगदी बरोबर. म्हणजे हा हलगर्जीपणाबद्दल एकूण असंतोष लोकांच्या मनात होता असं तुम्हाला वाटतंय? लोकांनी असंतोष एका पक्षाविरुद्ध नाही तर सर्व प्रकारच्या राजकारण्यांविरुद्ध व्यक्त केला होता. मी आता घेणार आहे एक ब्रेक नंतर मी ही चर्चा चालू ठेवणार आहे आणि आपल्या पाहुण्यांना असं विचारायचं आहे की हा क्षण जो आहे ही एक संधी मानून आपली राजकीय व्यवस्था बदलता येईल का? पण आता घेऊया एक ब्रेक पूर्वी आपला जो प्रश्न आहे मी सकाळपासून तुम्हाला विचारलेला, संसदेतली चर्चा ही राजकारण्यांना आलेलं नवं भान आहे का? तुम्ही पडद्यावर बघू शकता लोक काय म्हणतायत. होय म्हणतायत 67% लोकांनी तुमच्या वागण्याची दखल घेतली आहे. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.